नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवला होता परभणी मध्यवर्ती सहकारी बँक याच्यामध्ये ज्या पदभरती सुरू होणार आहे त्याबद्दल. तर आजपासून त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याचा ऑफिशियल PDF आलेला आहे. दॅट्स वाय आपण पूर्ण डिटेल्ड माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हे जे PDF आहे ते बघू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही जे आहे ते सविस्तर तिथं याची माहिती वाचू शकता. सो हिट द फर्स्ट लिंक इन द डिस्क्रिप्शन. याचं 12 पेजेसचं हे ऑफिशियल PDF आहे आणि तुम्ही पाहू शकता द परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप बँक लिमिटेड परभणी, म्हणजे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याबद्दल आहे. ॲडव्हर्टाइजमेंटचं पाहिलं गेलं तर वेबसाईट जी आहे लिंक त्याची ओपन झालेली आहे आजपासूनच 25/11/2025 आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन सुद्धा 25/11/2025 पासून स्टार्ट झालेलं आहे. आजच तुम्ही फॉर्म भरून फी बी भरू शकता. त्याचबरोबर याचे जे ऑनलाईन टेस्ट होणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला कॉल लेटर म्हणजे जे हॉल तिकीट आहे ते कधी डाउनलोड करता येईल, याच्या सगळ्या डेट ज्या आहेत त्या फ्युचरमध्ये कळतील. त्यासुद्धा आम्ही जे आहे त्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथेही सांगू किंवा व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी सुद्धा. आता इथे काही नोटिसेस दिलेल्या आहेत आणि आपण आता डायरेक्टली जागा पाहूया की कशाबद्दल आहे ते. तर बघा, रिक्रुटमेंट डिटेल तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये लॉ ऑफिसर, याच्यामध्ये कॅडरे पाहू शकता आणि नंबर ऑफ वॅकन्सीज याच्यात 2 आहेत. यासाठी तुमचं LLB झालेलं पाहिजे किंवा रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून मिनिमम 50%. चार्टर्ड अकाउंटंटचं एक पद आहे, चार्टर्ड अकाउंटंट झालेलं पाहिजे. IT ऑफिसर, बँकिंग ऑफिसर GR1 त्याचे 4 पदं आहेत. त्याच्यामध्ये BE कॉम्प्युटर किंवा BTech इन कॉम्प्युटर इक्विलंट किंवा MCA ॲज फुल टाइम रेग्युलर हा कोर्स झालेला पाहिजे. IT ऑफिसर, बँकिंग ऑफिसर GR2च्या 6 जागा आहेत, ज्याच्यासाठी BE कॉम्प्युटर सायन्स किंवा BTech इन कॉम्प्युटर सायन्स इक्विलंट झालेलं पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन. आणि अकाउंटंट पण पद आहे, त्याच्यामध्ये 2 पदे आहेत. त्यासाठी BCom फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी BCom झालेलं पाहिजे, मिनिमम 50%. क्लर्कचं पद आहे, स्टेनोग्राफर, त्यासाठी 129 पद आहे. तर स्टेनोग्राफरचं 1 पद आहे. त्यासाठी कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जे आहे ग्रॅज्युएशन असलं तरी चालतं. त्याचबरोबर स्टेनोग्राफरला जे आहे ते स्टेनोग्राफरची एक्झाम पास असणे गरजेचे आहे या 1 पदाला जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर. सब स्टाफ पिओनच्या 5 जागा आहेत, मिनिमम 10वी पास. आणि सब स्टाफ ड्रायव्हरच्या 2 जागा आहेत, मिनिमम 10वी पास. परमनंट ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. तर या सर्व जागा दिलेल्या आहेत. आणि सर्वात लास्टला तुम्ही पाहू शकता या स्क्रीनमध्ये थोडे जे व्हिडिओ क्वालिटी थोडी इन्क्रीज करा. तुम्हाला मिनिमम एज आणि मॅक्झिमम एज जे आहे ते इथे कळून जाईल प्रत्येक पोस्ट वाईज. म्हणजे इथं एज लिमिट दिलं आहे. जसं लॉ ऑफिसरला मी पहिलं पद जे सांगितलं मिनिमम 21 ते मॅक्झिमम 38 एक्सिड नसाय पाहिजे, म्हणजे 38 पेक्षा जास्त वय नसावे आणि 21 पेक्षा कमी नसावे. तर हे जवळपास सगळ्या पदांसाठी जे आहे ते सेम एज लिमिट आहे, मिनिमम 21 मॅक्झिमम 38. टोटल 8 प्रकारची पदं आहेत. प्रत्येक पद किती आहे आणि त्याचं इक्विलंट ग्रॅज्युएशन काय पाहिजे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे किंवा स्क्रीनला पॉज करून पाहू शकता. आता याच्यामध्ये पे स्केल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. लॉ ऑफिसर, तसेच CA मी सांगितलं, चार्टर्ड अकाउंटंट आणि शेवटचे जे सबस्टाफ ड्रायव्हर पर्यंत पद सांगितलं त्याचा पे स्केल जो आहे तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किंवा रीड करायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. अप्लाय कसं करायचं आहे तर यांची जी ऑफिशियल साईट आहे त्याच्यावर जायचं आहे तुम्हाला, जे की डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे जाऊ शकता. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, फी भरायची आहे, डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जेही पदासाठी फॉर्म भरत आहात त्याचं इक्विलंट जे ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्याचे डॉक्युमेंट्स, तुम्ही 10वीवर झालेलं असेल 10वीचे डॉक्युमेंट्स, सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करावे लागतील, फोटोग्राफ्स वगैरे, आणि फी पे करून तुम्ही जे आहे यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. आता ॲप्लिकेशन फीचे कसे आहे याच्यामध्ये तर बघा, ॲप्लिकेशनचा विंडो पिरियड आहे 25/11/2025 ते 10/12/2025 या दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे जवळपास तुम्हाला जे आहे याच्यामध्ये 15 दिवस दिलेले आहेत. तर 15 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन हे ह्या फॉलोइंग वेबसाईटवर करण्यात येईल, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला करू शकता. याच्यामध्ये जे फी आहे ती कशी आहे तर ऑनलाईन फी जे आहे ते 800 रुपये प्लस 18% GST, म्हणजे मिनिमम 800 रुपये आहे बँक चार्जेस व्यतिरिक्त. आणि काही गाईडलाईन्स दिलेले आहेत तर 800 रुपये एवढी फी तुम्हाला पडणार आहे. आता डू अँड डोंट्स दिलेले आहेत की काय करायचं आहे, कशा प्रकारे स्कॅन करायचं आहे, तर हे सर्व पाहायची गरज नाही. आपण डायरेक्टली जे याचं मेन पॉईंट आहे सिलेक्शन प्रोसिजर महत्त्वाचं ते आहे. ठीक आहे, फॉर्म भरला, पुढे काय तर बघा, याची एक्झाम होणार आहे. मिडल मॅनेजमेंट, बँकिंग ऑफिसर GR1 याचं कंटेंट ऑफ टेस्ट पाहू शकता. याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. सब्जेक्ट नॉलेज, रिझनिंग, इंग्लिश नॉलेज, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड. असे नंबर ऑफ क्वेश्चन्स टोटल 150 असतील. 200 मार्काची परीक्षा असेल. जे सब्जेक्ट नॉलेज आहे त्याच्यासाठी तुम्हाला 40 मिनिटं, बाकी उर्वरित 50 मिनिटं. आणि ह्याचं वर्जन म्हणजे जे पेपर आहे ते फक्त इंग्लिशमध्ये, याच्यात बायलँग्युअल नाही आहे.
तर इंग्लिशमध्ये पेपर असणार आहे. ज्युनियर मॅनेजमेंटचं बघू शकता, सेम तसंच आहे, सेम विषय आहेत आणि याच्यासाठी सुद्धा ओनली इंग्लिश व्हर्जन आहे. त्याचबरोबर इथे जे सब स्टाफ वगैरे आहे, जे 10वी वरच्या पोस्ट आहेत, पिऊन वगैरे, तर त्यांची 100 क्वेश्चन असतील. 100 मार्काची परीक्षा, 60 मिनिटं वेळ आणि व्हर्जन पण इंग्लिशच. त्याच्यामध्ये फक्त 3 विषय आहेत, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी. हे कशासाठी? जे 10वी पास आहेत, त्याच्यावर पोस्ट आहेत त्यासाठी. तर खूप सोपं आहे. क्वेश्चन्स पर क्वेश्चन 5 ऑप्शन असतील. देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स. 0.25 मार्क्स तुमचे डिटेक्ट केले जातील. 4 चुकला व 1 मार्क जाणार, म्हणजे 1/4. अशा प्रकारे होऊन जाईल. त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे. मेरिट लिस्ट नंतर तुमचं सिलेक्शन याच्यामध्ये होईल. त्याच्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहेत. म्हणजे जे पेपराचं वगैरे कसं असू शकतं, सब्जेक्ट काय, आपण पेपर कसा घेतला जाणार आहे, हे तुम्हाला मी तर सांगितलेलं आहे. आणि PDF मध्ये या महत्त्वाच्या ज्या नोट्स आहेत, त्याचबरोबर ज्या वॉर्निंग्स आहेत त्या दिलेल्या आहेत, जे की तुम्हाला वाचायचे आहेत. हे सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, तिथे करू शकता आणि अप्लाय करू शकता. त्या लिंकवर जाऊन तुम्ही रीड करू शकता आणि तिथे तुम्हाला ऑफिशियल साईट पण मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, काय अडचण असेल किंवा हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कॉमेंटमध्ये विचारा. काय अडचण येत असेल तरी आमच्याशी इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.